हळूहळू मुंबईत आता वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। काही वेळातच आता मोर्चाला सुरुवात होणार आहे। नेते मंडळी दाखल झालेले आहेत। केवळ मुंबई किंवा मुंबईचं उपनगर नाही तर राज्यातून देखील कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेले आहेत। आपण बघितलं की काही वेळापूर्वी शेकापचे कार्यकर्ते बोटीतून मुंबईत दाखल झाले होते। इतर पक्षाचे देखील कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेले आहेत। डाव्या पक्षाने सुद्धा या मोर्चामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला दिसतोय। शेकापचे कार्यकर्ते नेते बोटीने थेट मुंबईमध्ये दाखल झाले। मात्र महत्त्वाची बातमी म्हणजे मोर्चाच्या आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हॉटेलमध्ये भेट होणार आहे, चर्चा होणार आहे आणि त्यानंतर हे दोघेही बंधू मोर्चाच्या ठिकाणी एकत्रित येतील। सध्या तरी या मोर्चामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच। निवडणूक आयोगातल्या सदोष मतदार याद्यांविरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। निषेध निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा केला जातोय। मात्र या कार्यपद्धतीचा निषेध करत असतानाच जिंकलो की लोकशाही आणि हारलो की मतचोरी अशा प्रकारची भूमिका आहे आणि त्यामुळे फॅशन स्ट्रीट वरती असत्याचा तमाशा आणि असत्याचा फॅशन शो हा मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेला आहे। याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारण मीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं, परंतु तशी कारण मीमांसा करायची नाही आणि रडीचा डाव खेळायचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय केलेला आहे, यांना घरी पाठवण्याचा निर्णय केला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी हा मोर्चा आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही। सर, या मोर्चामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे नेते आता शेवटच्या टप्प्यात सामील होत आहेत, मात्र सुरुवातीपासून काँग्रेस अलिप्त दिसून आली मनसेमुळे। सत्ताधारी नेत्यांनी विरोधकांच्या या मोर्चावर कशा पद्धतीने आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।